नाशिकमधला हा शेवटचा सण जो मी माझ्या माहेरी साजरा करते आणि खूप आनंद आहे की जाताना का असेना मला इतके छान लोक मिळाले। तर मंडळी फायनली आज तो दिवस आलेला आहे की मी ठरवलं होतं की काहीही होते इथून पुढे आपली सुरुवात खूपच छान झाली पाहिजे। म्हणून आज सकाळी उठत असतानाच मी इतक्या पॉझिटिव्ह माइंडसेटने उठले होते ना की मी ठरवलं होतं की काहीही होते, किती काय काय झालंय यार, म्हणजे लाईक आय ओपनिंग गोष्टी झाल्यात माझ्या आयुष्यात। पण खूप भारी वाटते की आजची दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे। गुढीपाडवा आहे आणि ठरवलं आहे की नवीन वर्षाची सुरुवात अगदी सुंदर जशी मी आधी होते तशी झाली पाहिजे। तर एकदम छान मी रेडी झालेलं आहे। साडीची लिंक तुम्हाला मिळून जाईल, ज्वेलरीची लिंक सुद्धा मिळून जाईल। मी जे जे काही घेतलेलं आहे सगळं ऑनलाईन घेतलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीच्या लिंक तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लस कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मिळणार आहे। सो खूप छान पद्धतीने मी तयार झालेली आहे। आणि खरं तर आज आहे ना जर सचिन असता ना तर मी कदाचित गुढी आमच्याच घरामध्ये उभारली असती, पण बऱ्याच दिवसानंतर फटाफट सगळ्या गोष्टी आवरल्या आणि माझ्या दादांनी मला बोलवलं होतं घरी की नम्रता तू तिकडंच ये आणि आपण तिथेच छान सण साजरा करूया। तर अशा पद्धतीने मी रेडी झाले आणि वॉच जी मी घातली ती कॅसिओची आहे, जी माझ्या वेडिंग ॲनिव्हर्सरीला सचिनने मला गिफ्ट केली होती। तर बाय द वे मंडळी मला खरंच वाटलं नव्हतं की मला सपोर्ट करणारे इतके छान लोक आहेत। तुम्ही सगळ्यांनी इतकं सपोर्ट केला आहे ना मला माझ्या वाईट काळामध्ये, त्यामुळे थँक्यू सो मच। आता तुम्ही म्हणाल की ताई सण आहे आणि तू अंड करते का? तसं नाही आहे। आदल्या दिवशी मी काय केलं, माझ्या दोन्ही डॉगसाठी ना छानपैकी 4 अंडे उकळून घेतले, कारण की माझ्याकडे अगारोचं हे एक बॉयलर असल्यामुळे माझे काम खूप इझी जातात। या मेजरमेंट कपच्या खाली एक पिन आहे आणि अंडी पोक केल्यानंतर आपली अंडी खूप व्यवस्थित शिजतात। हा ट्रेमध्ये आपण ना पोच एग सुद्धा करू शकतो किंवा व्हेजिटेबल बॉईल करू शकतो। एक बॉयलरमधलं पाणी संपलं की लगेचच आपला हा ब्ल्यू लाईट इंडिकेटर जो आहे ना तो लगेच ऑफ होऊन जातो आणि एकदम व्यवस्थित आपली अंडी निघालेली आहे। तुम्ही पाहू शकता रोजचं माझं हे काम आहे माझ्या डॉगसाठी। त्यानंतर मी पटकन आवरले मंडळी, मस्तपैकी बॉडी मिस्ट आहे तो सगळ्यांच्या अंगावरती लावला, कारण सध्या बाहेर उन्हाळा चालू आहे। खरंच इतकं तापतं ऊन आहे ना बाहेर। एकदम छान रेडी झाले। प्लीज माझे केस इग्नोर करा, ओलेच होते मी तसेच बांधलेले। तर आता भावाच्या घरी जायचं तर रिकामे हात कशी जाणार। अर्धा किलो येते गुलाबजामुन घेतले, मुलांसाठी थोडेफार वेफर्स वगैरे घेतले आणि फायनली आता मी निघाली आहे भावाच्या घराकडे। आणि खरंच खूप भारी वाटते बरं का, म्हणजे हक्काचं घर आपण जसं म्हणतो ना तशाच पद्धतीने माझे हक्काचं घर आहे आणि मी जेव्हा पाहिजे त्यावेळेस इथे येऊ शकते। आणि प्लीज इग्नोर करा आजूबाजूचा जो बॅकग्राऊंड नॉईस आहे, कारण की मी आता ट्रेनमध्ये हा व्हिडिओ ॲक्च्युली करते। तर मी वहिनीला भेटले आणि मराठी नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण मला त्यांचे ना कंटिन्यू कॉल्स असायचे, मेसेज असायचे की नम्रताई तुम्ही पटकन मोटिवेट व्हा, पटकन तुमचे काम स्टार्ट करा, कारण खूप गॅप घेतला आहे। तर म्हटलं नवीन वर्षाची सुरुवातच अशी करायची आहे ना की बस आता इथून पुढे आपले जे गोल आहे ते अचीव करायचे। तर खूप छान पद्धतीने गुढीची पूजा करून घेतली आणि त्यांनी लिटरली माझी यायची वाट पाहत होते की जेव्हा मी येईल त्यावेळेसच गुढी त्यांनी काढणार होते नैवेद्य दाखवून। मुलांचं औक्षण करून घेतलं, दोन्ही मुलांचं आणि भाच्याचं माझ्या, आणि वहिनी तोपर्यंत एका नैवेद्यासाठी छान भजे तळत होते। आणि आजचा स्वयंपाक इतका सुंदर झाला होता ना, जेव्हा मी जाईल तेव्हा वहिनी असलं भारी स्वयंपाक करतात ना, खूप भारी। ॲक्च्युली त्यांच्या हातालाच खूप छान चव आहे। तर मस्तपैकी आम्ही पण औक्षण करून घेतलं आणि पूजा करून घेतली। त्यानंतर काय केलं, आम्ही ठरवलं की एकीकडे मी पुऱ्या तळून घेते आणि बाकीचे जे भजे वगैरे होते त्यात तर वहिनीच करणार होते। संपूर्ण स्वयंपाक त्यांनी करून ठेवलेला होता। त्यांचं किचन पण मला खूप आवडते, किती भारी वाटतं की नाही। अशा पद्धतीचं आपल्या पण घरात असावं असं मी नेहमी त्यांना सांगते की माझं खूप ड्रीम आहे असं माझं घर असावं। एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो ना की आपली वास्तू आपल्याला तथास्तू म्हणते, तर सेम माझ्या पद्धतीने माझ्यामध्ये तेच झाले माझ्यासोबत। मी कंटिन्यू मी ना नेगेटिव्ह होते ना, त्यामुळे माझ्याकडे ना सगळ्या गोष्टी नेगेटिव्ह अट्रॅक्ट होत होत्या। पण आज मी ठरवलं की नाही, इथून पुढे कुठल्याच गोष्टी नेगेटिव्ह विचार नाही करायच्या। त्यामुळे मी खरं सांगते आजचा दुसरा दिवस आहे आणि मी इतकी पॉझिटिव्ह फील करते ना, पॉझिटिव्ह माझ्या सगळ्या फ्रेंड्सला, माझ्या सगळ्या जे जवळचे लोक ज्यांनी मला मोटिवेट केलं आहे त्यांचं मी मनापासून थँक्यू म्हणते। आणि पुन्हा आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने किंवा आपल्या मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने मी छान सुरुवात केलेली आहे। पण इथे माझ्या शिवबाने नेमका आजच इतका जोराचा माझ्या हातचा दणका खाल्ला ना, त्यांनी काय केलं, इथे आला आणि त्याने माझ्या भाच्याला जोराचं मारलं। तर मी पळत गेले, मला असं वाटलं की याला कसं करू काय करू, कारण दिवसभर तो खूप जास्त दंगा करत होता। तो इथे आला ना की त्याला काय होतं काय माहिती, तो इतका म्हणजे दंगा करतो ना, पण त्याला आवडतं ॲक्च्युली, पण तरीसुद्धा एवढं ओव्हर करणं गरजेचं नाही आहे ना। अरे माकड, वाव, सुपर हिरो झाला, सुपरमॅन। शिव कोण झाला? सुपरमॅन। आता तू असं सगळीकडे
मामाच्या घरी यायचं आणि अशी मजा असणार नाही असं होऊ शकत नाही. मस्त संध्याकाळी ना त्यांनी छान असं फ्रेंच फ्राईज केले होते मुलांसाठी एकदम गरमागरम एअर फ्रायरमध्ये आणि खूप भारी लागतात बरं का. मकेन्सचेच होते आय थिंक, मला माहिती नाही. बट त्यानंतर काय झालं, छोटे दादा आले. हे दोघंही सख्खे भाऊ आहेत आणि मी खरं त्यांची लाडकी बहीण असं त्यांनी मला मानलेलं आहे. आणि मी खूप लकी आहे की म्हणजे म्हणतो ना की आपल्या आयुष्यात कोणी वडीलधारं माणूस नाही असं मला वाटायचं, कारण मला काकाही नाही आहे, मला मामाही नाही आहे. आता मी असं म्हणू शकत नाही की माझ्या पाठीशी कुठलाही वडीलधारा माणूस नाही आहे, असं नाही आहे. माझ्या पाठीशी हे 2 भाऊ आणि ही फॅमिली संपूर्ण माझ्या पाठीशी आहे. तर असा माझा आजचा काहीसा दिवस होता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.